थांबलाय ना थांबणार कधी. परंतु आपल्या या निरंतर यात्रेत लिहित आलाय तो हिशेब क्षणाक्षणाचा, कणाकणाचा. धरती आकपैकी एक द्वीप, जम्बूद्वीप, म्हणजेच आपला महान भारत देश. मराठ्यांच्या शौर्य गाथेचे महानायक छत्रपती शिवाजी महाराज घडले जिथे आज आहे त्याचेच गौरवगान. अरबी समुद्र आणि सह्याद्री डोंगराच्या बरोबर आहे महाराष्ट्र. सातवा हे वाकाटक राजांनी विश्वप्रसिद्ध अशा अजिंठा लेण्यांची निर्मिती केली. यादवांनी देवगिरीला आपली राजधानी बनवली आणि ती रसाची मधुर अभंगवाणी महाराष्ट्रात शतक संपता संपता महाराष्ट्रात भयंकर उलथाप. 17वे शतक उजाडले तेव्हा महाराष्ट्रातल्या मोठ्या भागावर विजापूरचा सुलतान मोहम्मद आदिल शहाचे राज्य होते. या जुलमी राज्यकर्त्यांच्या अत्याचाराने मराठी माती आतल्यात ओढत होती. इथले सरदार मजबुरीने आदिल शहाच्या पदरी काम करत होते. मागत होती एका वीर पुत्राचे नाव. माझ जाऊच्या पोटी जन्मला एक पुत्र महान, ज्याचं लाडाचं नाव होतं शिवबा, ज्यांना आपण सगळे ओळखतो. तिची शपथ घेतो, यापुढे हिंदवी स्वराज्याची स्थापना हेच माझ्या जीवनाचे लक्ष्य आहे आणि आई जगदंबेच्या कृपेने मी ते मिळविनच मिळवेल. आणि केवळ स्वराज्य. हाती तलवार, अश्वस्वार, वय घोडे 15 जरी. दिल्लीची मोगलाई शाहिस्ते खान पुण्यात आला. वीर शिवाजीने शाहिस्ते खानाची बोटे छाटली. याच दरम्यान सुलतान आणि यानंतर महाराजांची सुंद शक्ती जागृत झाली. राज्यातून पळून लावला अवघा बदल आणि स्थापन केले मराठ्यांचे एक क्षत्रिय राज्य, स्वराज्य. यासाठी प्राणांची आहुती दिली शिवाकाशी. रयतेचे लाडके शिवबाराचे. महाराजांची ख्याती सर्व देशांना पसरत होती, भरत होती. त्यांच्या तेजाचा सूर्य भारताच्या नवांगणात तळपत होता. परंतु तो दुर्भाग्याचा दिवस उजाडला सन 16. परंतु करोडो भारतीयांच्या हृदयात ते आजही जिवंत आहेत आणि अनंत काळ त्यांचं हे स्थान अढळ आहे. स्वराज्य आणि राष्ट्र रक्षणाची ही परंपरा जागृत ठेवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा पेशव्यांनीही मुघलांची स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हातात परतले. मुंबई हे त्या आंदोलनाचे प्रमुख केंद्र होते. दांडी यात्रा असो, असहकार चळवळ असो, महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य
गेटवे ऑफ इंडियाची वास्तू, गुलामीच्या बेड्यांनी जखडलेल्या त्याच्या भिंती, वाट पाहत होत्या इंग्रजी सत्तेच्या जुलमी राजवटीचा अंत होण्याची, मोकळा श्वास घेण्याची. 200 वर्षाच्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र झाला. राज्य आणि स्वातंत्र्याच्या किरणांनी उजळले होते अगणित भारतीयांचे चेहरे आणि त्याच्या गालांवर स्वातंत्र्याचे आनंदाश्रू पाहत होते करोडो. स्वातंत्र्याचं कालचक्र भारतात पुन्हा गतिमान झालं. एक नवा सूर्य भारताच्या क्षितिजावर तळपू लागला. स्वतंत्र भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कायद्याचे विद्वान अभ्यासक बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. स्वातंत्र्यानंतर देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा यासाठी औद्योगिकरणाचा मार्ग अवलंबून महाराष्ट्राने देशापुढे तिथे पहिली ट्रेन धावली, पहिली फिल्म बनली. ती मुंबई स्वातंत्र्यानंतर अधिकच उजळू लागली. असंख्य भारतीयांच्या स्वप्नांची नगरी झाली ही मुंबई. आज भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर आहे मुंबई. आणि विकासाच्या दिशेने भारताची निरंतर वाटचाल सुरू झाली. शिक्षण, आरोग्य, संरक्षण, सामाजिक उत्थान, महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रात प्रगती करत गेल्या 75 वर्षात भारताने निर्माण केली आहे आपली एक वैश्विक ओळख. ज्यांच्या बलिदानाने लाभले आपले स्वातंत्र्य त्यांना भावपूर्ण